हाय हॅलो नमस्कार. मी प्रांजली तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीवर. हा व्लॉग आहे वटपौर्णिमा स्पेशल आणि उद्या मला जायचं आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. पूजा वगैरे काय होणार आहे ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. कॅनडामध्ये आम्ही कशी साजरी करणार आहोत वटपौर्णिमा. पण आता मी चालली आहे उद्याची तयारी करायला, सगळं सामान घ्यायला. तर तुम्हाला दाखवते मला काय काय मिळतंय, काय नाही मिळतंय, काय इथे अवेलेबल असतं ते सगळं मी तुम्हाला दाखवते. आणि आमचा सत्यवान आमचा नाही माझा सत्यवाना सोबत मी चाललेली आहे उद्या. त्याच्यासाठी उपवास करणार आहे 7 जन्म असाच नवरा आणि हाच नवरा मिळण्यासाठी. उद्या चिकन नाही खायचं नाही. So I just need one. Do you have something like this, like small bangles, and they have this tied up? Yeah, that kind of durga, that packet you already seen. No, that's different. I need that also, but there's another thing like small bangles. त्याच्यात आहेत का स्मॉल बँगल? नाही, हे तर तिने सांगितलं. Packet also. इट हॅव Yeah. जर असतील तरी मग घरी येऊन बनवावं लागेल. नाही रे, ते वेगळं असतं. हे नको ह्याच्यामधलं हा चांगला आहे ना. दिस वन इज गुड. सो फायनली वटपौर्णिमेचा दिवस आला आणि मला वाटलं की सगळे नऊवारी साडी नेसायचं ठरवलं आहे आणि मी एकटीच नऊवारी साडी नेसून गेली असं मला तिकडे पोचल्यावर कळलं. मला थोडं उशीर झाला कारण मी जॉबवरून मग निघाली, मग थोडं लांब होतं त्यामुळे ट्रॅफिक लागलं. पण मी तशी बघायला गेलं तर वेळेतच पोचली कारण गणेश स्थापना वगैरे विड्याच्या पानावर सुपारी ठेवून झाली आणि तिथे सगळी पूजा झाली. मग आम्ही म्हणजे त्यांनी ओटी भरली वडाची आणि मग आम्ही पूजा केली. सो हा कार्यक्रम आयोजित केलेला श्वेताली जाधव यांनी, जे कॅनडामध्ये राहतात किंवा टोरंटोमध्ये राहतात, ते माझ्यापेक्षा जास्त तिला ओळखतात त्यामुळे मला तिची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे. इंग्रजीत स्वयंपाक करणाऱ्याला म्हणतात कूक. इंग्रजीत स्वयंपाक करणाऱ्याला म्हणतात कूक. अहो सुशीलराव, जन्मोजन्म 7 जन्मासाठी तुम्हालाच केलं बरं का मी बुक. मस्त.
हां ते दोरी वगैरे सगळे साफ करायचे आणि काय तुम्ही कोणी घरी ठेवणार असाल आता कोण बसताय? थँक्यू आल्याबद्दल. धन्यवाद. बोल ना. नाही लगली नाही मी नाही झालंय. तो सांग, तू आम्हाला सांग काय करतेस हे तू? काय असतं? बेसिकली हे कोकणात ह्याला छोटं मंगळसूत्र असं म्हणतात. हां. हे तुमच्या वाणात देतात दरवेळी आणि हे नॉर्मली मंगळसूत्राला बांधायचं असतं आणि एका वर्षाने निघालं म्हणजे काढून दुसरं चेंज करायचं. अरे वा 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 एक नंबर. पैठणी सोने चांदी हिरे मोती माणिक महागले मनीषराव मलाच घालले. प्रांजळपणे व्यक्त करते मनातील भावना, प्रांजळपणे व्यक्त करते मनातील भावना. अभिषेक रावांची साथ मिळू दे सर्व 7 जन्मांना. आयुष्याचे वरदान वट सावित्रीच्या व्रताने मागते अखंड सौभाग्यमान. कुळ देवता मार्तंड मल्हार यांचा असू दे सदैव आशीर्वाद. भूषण आगलावेचा यांचं नाव घेते, हाच माझा आयुष्याचा खरा सन्मान. वा वा वा. खास सावित्रीच्या धैर्याला आज मी देते मनापासून साथ. प्रेम, विश्वास आणि साथ यांचा हा सुंदर प्रवास. रोहितचं नाव घेते, तोच माझा शिव. मेक्सिकोच्या प्रवासात पाहिले निसर्गाचे सुंदर रूप. सोबत होती प्रेमाची साथ आणि आठवणींचा खजिना भरपूर. मानसचं नाव घेते, देव करो आमचा संसार राहो असाच सुखाचा आणि सुंदर. एक नंबर. माझ्याकडे आले, सगळ्यांनी एन्जॉय केलं. खरंच खूप 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 थँक्यू. खूप थँक्यू. सो घरकांकडे अशी पद्धत आहे की पानात, वडाच्या पानात वाण नवऱ्यासाठी घेऊन जायचं. आमच्याकडे गरे पण असतात पानामध्ये, पण आता माझ्याकडे आंबा आहे. सो हे अभिषेक रावांसाठी. काय आहे खायला? बटाट्याची भाजी आणि बटाट्याची चिप्स. अरे वा, अरे वा. काय आहे तुमच्याकडे खायला? आणि बटाट्याची चिप्स. अरे वा. मला पण दे जास्त काय आहे? इट्स मँगो ज्यूस ओनली. रस्सी. मला सांगायचं ना आमच्या मोस्टली बनवलंय. आमच्या ओळखी काय बनवलंय? बटाट्याची भाजी. पण मी बटाटे सोलले, कापून दिले. आमच्याकडे बटाटे सोलले. मी बटाटे सोलले, कापले. हे यांचा आशीर्वाद आहे त्याला. काय ग विचार. आमच्या होस्ट केलंय. आता मला
बाजूला कर ना. आम्हाला प्रमोट करा हा. आम्ही पण सुग्रण आहे. एक नंबर नाशिकची चव. म्हणजे असा बटाट्याची भाजी मी खाल्लीच नाही कुठे जगात भारी. 50 का ठिकलं ओव्हर ऍक्टिंग. $100 $150. रुपीज में आठो ना $50 नाही डॉलर में ज्या देशात त्या देशात. थँक्यू सो मच सगळ्यांनी आल्याबद्दल, सगळ्यांनी इतकं प्रेम दिल्याबद्दल माझं एवढं डायलॉग गाणं दे. आपण फोटोने काढले ही आपल्या सगळ्यांची कृष्ण कोयना भद्रा गोदावरिया एकपणाचे भरतील पाणी मातीच्या घागरिया. आता लिस्ट पाहिजे मला. काय बोलतात ग? तुलाच विचारते मी काय बोलतात ग. काय ग गायिका. हा लिपस्टिक आहे हा एकदम भारी. जाऊ का? हा गाणं 1 2 3 स्टार्ट सांगा. 1 2 3 स्टार्ट. पाहता तुला मी भरले प्रिया रे जन्म वाहिल्यानी घडले प्रिया रे राजस्वरूप हे गळ्यात माळले कुंकू कोवळे भाळी लावले वादळ झेलते मीच सुवासिनी स्वामी लाभतो असा युगातुनी सप्तपदी चालते प्रभातुनी मी साजते तुझ्याच लोचनात रे पण जन्मले आधी तुझ्या मनात रे मग भेटले पुन्हा नवी मलाच रे मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे स्वामिनी तुझी प्रिया रे मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे. तू डान्स करून दाखव आम्हाला. अगं तुला एकटीला खायचंय का? अच्छा झालं संपलं. असं डान्स अगं हिच्यात एनर्जी आली. नचले नचले यार नचले नक झन. कसा वाटतं सगळ्यांना कार्यक्रम. थँक्यू सो मच. एवढा लांब लांबून आले. लंडन, नायग्रा, ब्रॅम्पटन, ओकव्हिल, मिसिसागा, अजून कुठून खरंच खूप छान वाटलं मला. मला आता आपल्याला
खूप 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 थँक्यू. खूप इथे बस काय हे काय आयुष्यमान बाबा. हा व्हिडिओ इथे संपवणार आहे, पण त्याआधी तुम्हाला सांगते की हे खूप छान, म्हणजे मी माझ्या पहिल्या वटपौर्णिमेला धाग्यामध्ये असं बांधलेलं होतं. मोस्टली मला वाटतंय पहिल्याच वटपौर्णिमेला असं करतात, पण वृषालीनी माझी ओटी भरली, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. सो तिने सांगितलं, मला नाही माहिती तिने जेव्हा सांगितलं ते तुम्हाला ऐकायला आलं असेल की नाही, पण हे ती म्हणाली की आपल्या रोजच्या मंगळसूत्रामध्ये असं घालायचं आणि लावून ठेवायचं आणि वर्षभर म्हणजे ठेवायचं आणि नेक्स्ट वर्षी दुसरं लावायचं. सो पडलं स्वतःहून तर ठीक आहे, नाही तर असं सोडायचं नाही, ठेवायचं असं म्हणाली ती. इथेच संपवते. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याला दाखवा. हा करते. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.